हॅलो वॉरियर्स, खूप दिवस तुम्ही ज्या जाहिरातीची वाट पाहत होतात, फायनली ती जाहिरात आली आहे. ग्रुप सीची जाहिरात आली आहे आणि यावेळेला स्टुडंट्सच्या मनामध्ये दोन्ही सिच्युएशन एक साथ, दोन्ही फिलिंग्स ज्या आहेत त्या एक साथ निर्माण झाल्यात. पहिलं म्हणजे जिसका मुझे था इंतजार, वो घडी आ गई, वो जाहिरात आ गई. पण त्यासोबतच लगेच दुसरी रिॲक्शन आली, ये दुख खतम काहे नहीं होता बे. कारण ही जी काही ग्रुप सीची जाहिरात आलेली आहे याच्यामध्ये आयोगाने एक मोठा बदल जो आहे तो अनाऊन्स केलेला आहे आणि तो म्हणजे पूर्व परीक्षा जी आहे ती ऑनलाईन स्वरूपामध्ये होणार आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन ऑनलाईन स्वरूपात होणाऱ्या या परीक्षेनंतर नॉर्मलायझेशन केलं जाणार आहे. ॲक्च्युली ज्याला सगळ्यात जास्त विरोध होता विद्यार्थ्यांचा आणि त्याच्यामुळेच विद्यार्थ्यांनी म्हणजे आधीपासून सरळ सेवेच्या बाबतीत सुद्धा ज्या गोष्टीला सर्वाधिक विरोध विद्यार्थी करतात तीच गोष्ट होती. आता ज्यावेळेला तुम्ही थंबनेल पाहिलं असेल तुम्हाला असं वाटलं असेल की क्लिक बेट आहे किंवा उगीचंच क्लिक करावं म्हणून, तर असं काही नाही आहे. जर हे मी आत्ता जे बोलणार आहे ते जर तुम्हाला नाही कळलं ना तर तुम्ही 100% नापास व्हाल. हे मी तुम्हाला एक्झामचा फॉर्म भरण्याचं पण आधीच सांगते, जाहिरात आल्याला सांगते. आत्ता हा व्हिडिओ कदाचित तुम्ही रेकॉर्डेड स्वरूपात पाहत असाल किंवा प्रीमियरला असेल. प्रीमियरला जर असेल तर मी लाईव्ह तुमच्या चॅट जे आहे ते पाहीन. मी फक्त एक प्रश्न विचारते, त्याचं अगदी प्रामाणिकपणे उत्तर द्यायचं. जाहिरात आल्यानंतर आयोगाने जी वेबसाईटला टाकलेली PDF आहे, जी तुम्ही खूप सगळ्या टेलिग्राम चॅनलवरती पण पाहिली असेल, प्रामाणिकपणे सांगा की तुमच्यापैकी किती जणांनी ही जी PDF आहे ती ओपन केली आणि ती वाचली. तुम्ही कुठल्या तरी यूट्यूब चॅनलवरती लाईव्ह लेक्चर पाहताना किंवा रेकॉर्डेड लेक्चर पाहताना कुठल्या तरी शिक्षकांनी एक्सप्लेन केलेली असं नाही म्हणत आहे मी. तुम्ही स्वतः ती ओपन केली आणि ती PDF रीड केलेली आहे असे किती जण आहेत प्रामाणिकपणे सांगा. प्रॉब्लेम काय आहे माहिती का, आयोगाची जाहिरात येण्यापासूनच आपली ही सुरुवात होते की आपण जाहिरातसुद्धा म्हणजे ती जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे त्याची जी PDF आहे, काही ठराविक पेजेस आहेत, ती PDF सुद्धा आपण वाचायची मानसिकता ठेवत नाही. ती PDF सुद्धा वाचून समजून घेण्याची मानसिकता आपण ठेवत नाही. आणि सेम अभ्यास करताना सुद्धा तुमचं तेच होतंय की कुठलाही टॉपिक असेल, सिलेबसचा कुठलाही पार्ट असेल तर तो सिलेबस समजून घेण्यापूर्वी तुम्हाला असं वाटतं, म्हणजे स्वतः अभ्यासनापूर्वी तुम्हाला असं वाटतं की याच्यावरचं मी एखादं लेक्चर पाहावं. लेक्चर पाहिल्यानंतर तो कंटेंट मला खूप चांगला समजेल. पण होतं असं की ज्यावेळेला तुम्ही लेक्चर पाहताय हे इल्युजन निर्माण होते की तुम्हाला तो कंटेंट समजलाय, पण नंतर ॲक्च्युली ज्यावेळेला काही दिवसांनी तुम्ही त्याच्यावरची टेस्ट देताय किंवा पेपर सोडवताय किंवा एक्झाम हॉलमध्ये बसून तुम्ही एक्झाम देताय त्यावेळेला तुम्हाला त्याच्यातलं काहीच आठवत नाही. अँड देन तुम्ही प्रश्न विचारतात की मॅम यावेळेला खूप अभ्यास केलेला पण तरीसुद्धा नाही झालं, असं का झालं. याच्यावरचा एक सेपरेट व्हिडिओ मी घेऊन येणार आहे. ऑब्व्हियसली मी ऑलरेडी कम्युनिटीला तो पोल टाकलेला, मी टेलिग्रामवरती विचारलेला आणि त्याच्यानंतर भरमसाठ कमेंट्स आलेले आहेत की मॅम तो व्हिडिओ घेऊन या म्हणून. याच्यानंतरचं लेक्चर तेच असेल. पण ग्रुप सीच्या एक्झामबद्दलचे बोलते. काही तर महत्त्वाच्या डेट्स जसं की 17 जुलैपर्यंत तुम्हाला आयोगाने मुदत दिलेली आहे फॉर्म भरण्यासाठी. त्याच्यानंतर तुमची जी एक्झाम सुरू होणार आहे ती 27 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. ऑब्व्हियसली ऑनलाईन स्वरूपातली एक्झाम आहे. मग ज्या पद्धतीने शिफ्टमध्ये एक्झाम होतात बाकीच्या ऑनलाईन एक्झाम, त्याच पद्धतीने ही शिफ्टमध्ये तुमची एक्झाम होईल. आणि प्रत्येक सत्राचा जो क्वेश्चन पेपर असेल तो वेगळा असेल, काठिण्य पातळी एकच ठेवली जाईल, हेही आयोगाने सांगितले. पण त्याच्यासोबत आयोगाने सांगितले नॉर्मलायझेशन केलं जाईल. आता ऑब्व्हियसली ज्या वेळेला ही जाहिरात आली आणि ऑनलाईन स्वरूपात एक्झाम होईल असं म्हटलं गेलं, त्याच्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये संताप फार मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतो. त्यामुळे ही एक्झाम वेळेवरती होईल न होईल हा एक वेगळा प्रश्न निर्माण होतो. कारण आता विद्यार्थ्यांची गटबाजी सुरू होईल, आंदोलनं उभी राहतील. पण याच्यासोबत मला जी एक गोष्ट महत्त्वाची वाटते, नॉर्मलायझेशन ऑब्व्हियसली मला ती कन्सेप्टच पटत नाही. पण याच्यासोबत आणखी एक गोष्ट ही आहे की आयोग त्यांचा दर्जा किंवा आत्तापर्यंत आयोगावरती असणारा जो विश्वास आहे तो सांभाळण्याचा आयोग 100% प्रयत्न करेल. आयोगाच्या प्रतिष्ठेला किंवा आयोगाची जी विश्वासार्हता आहे आत्तापर्यंत आयोगाने जे जपलेलं आहे त्याला कुठेही गालबोट लागेल असा कुठलाही प्रकार मला तरी असं वाटतंय की आयोग या परीक्षांच्या बाबतीत होऊ देणार नाही आहे. आता एक गट असेल जो केवळ चर्चांमध्ये गुंतून राहील की आम्ही ही एक्झाम होऊ देणार नाही, या स्वरूपात होऊ देणार नाही, आंदोलनं होतील ऑब्व्हियसली.
आणि एक गट असेल जो गुपचूपपणे अभ्यास करत असेल, कारण सिलेबस आपल्याला माहिती आहे. सो जो सिलेबस आहे तो अभ्यास करत असेल. आता जे आंदोलनामध्ये उतरतील, पाठिंबा देतील किंवा सगळं काही होईल, आणि जे अभ्यास करत असतील परत यांच्यामध्ये पण मतभेद होतील. कोणी पाठिंबा दिला नाही दिला याच्यावरून परत टीका होईल, या सगळ्या गोष्टी होतील. पण जो मुद्दा मी सुरुवातीला बोलले की एक्झाम कुठल्याही स्वरूपात झाली, ऑनलाईन होऊ देत किंवा ऑफलाईन होऊ देत, एक गोष्ट म्हणजे जोपर्यंत तुम्ही स्वतः गोष्टी वाचत नाही, समजून घेत नाही आणि त्याच्यावरती काम करत नाही, तोपर्यंत तुमचा रिझल्ट येणार नाही. ठीक आहे. ॲड मोठी आहे, जवळपास 2619 इतक्या जागा आहेत. आणि ऑब्वियसली जर एवढी मोठी ॲड आलेली आहे तर ही संधी, म्हणजे आत्ता गेलेला जो पेपर आहे तो जर तुम्हाला हार्ड गेलेला असेल तर ही एक फार मोठी संधी आहे तुमच्यासाठी. 2026मध्येच एक प्री क्रॅक करून मुख्य परीक्षा देऊन स्वतःच्या हातामध्ये एक गव्हर्नमेंट जॉब घेण्याची. ठीक आहे. ॲक्च्युली मला बरेचसे मुद्दे बोलायचे होते या एक्झामबद्दल, पण थोडं इलेक्ट्रिसिटी प्रॉब्लेम आहे. आय डोंट नो काय झालं की इन्व्हर्टर पण काम करत नाही, म्हणजे बोर्ड जो आहे डिजिटल बोर्ड तो काम नाही करत आहे. त्याच्यामुळे बरेचसे पॉईंट जे मला एक्सप्लेन करायचे आहेत ते मला आत्ता करता येत नाही आहेत. पण तुर्तास एवढं सांगेन, एक्झाम ऑनलाईन होऊ देत, ऑफलाईन होऊ देत, एक्झामचं स्वरूप कुठलंही असू देत, तुम्हाला स्वतःला अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही. आणि त्याच्यासोबतच जे काही आजूबाजूचं वातावरण आहे त्याच्यापासून पण स्वतःचा बचाव करणं फार जास्त गरजेचं आहे. अदरवाईज तुमच्या हाती काहीच लागणार नाही आहे. आणि अगेन परत एकदा मी सांगेन की मला असं वाटतं की आयोग त्यांची विश्वासार्हता जपेल. म्हणजे जे काही बऱ्याच लोकांना वाटतं की काळा बाजार वगैरे होईल, तर मला असं नाही वाटत की आयोगाच्या बाबतीत अशा काही गोष्टी होतील. कारण आणखी एक टप्पा आहे. पूर्व परीक्षा जरी पास झालात तुम्ही तरी मुख्य परीक्षेचा टप्पा आहे, हे विसरून चालणार नाही. ठीक आहे. जे फायनल सिलेक्शनसाठी मुख्य परीक्षा तुम्ही क्वालिफाय होणं हे पण गरजेचं आहे. त्याच्यामुळे पहिल्या टप्प्याला काही झालं आणि हे या सगळ्या गोष्टींमध्ये मला वाटतं की याच्यामध्ये पडण्यात काही अर्थ नाही. ऑब्वियसली नॉर्मलायझेशन हा एक फॅक्टर ठरू शकतो की जिथे थोडंफार आपण म्हणजे विचार करायला पाहिजे किंवा जिथे आयोगाने पण विचार करायला पाहिजे, असं माझं हे वैयक्तिक मत आहे. बाकी तुमचं या एक्झामबद्दल किंवा या जाहिरातीबद्दल जे मत आहे ते तुम्ही कमेंटमध्ये मांडू शकता. पण ते मांडताना आपण कुठले शब्द वापरतोय, आपण जर भावी अधिकारी व्हायचा विचार करत असू आणि ती संधी आपल्याला MPSC आयोगाकडून मिळत असेल तर आपण त्यांच्यासाठी पण कुठले शब्द आणि कसे वापरतोय याचं थोडं भान ठेवा. ठीक आहे. आणि बाकी जे मी सुरुवातीपासून एक मुद्दा जो बोलले की तुम्ही स्वतः जर अभ्यास करत नसाल तर तुमचं क्वालिफाय होणं इम्पॉसिबल आहे. काही सायकोलॉजिकल स्टडीज, काही सायकोलॉजिकल एक्सपेरिमेंट्स ज्यांनी या सगळ्या गोष्टी प्रूव्ह केलेल्या आहेत. आणि एक चूक जी अभ्यास करताना आपण करतोय, जी की आपल्या लक्षातही येत नाही किंवा ती गोष्टच चुकीची वाटत नाही आहे, त्याच्यावरचा पुढचा व्हिडिओ येतोय. जर लाईटचा काही प्रॉब्लेम नसेल तर डेफिनेटली तो मी लाईव्ह घेण्याचा प्रयत्न करेन. बट अगेन जर समजा लाईटचा प्रॉब्लेम झाला तर मग ते सेशनसुद्धा प्रीमियम स्वरूपातच तुमच्यापर्यंत येईल. ठीक आहे. शक्यतो उद्याच तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल. त्यामुळे तो व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आत्ता जे मी बोलले याच्याबद्दलचं तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.